नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो. आध्यात्मिक दृष्टी हीच खूप गर्वाची गोष्ट वाटते. कारण मी एक नाशिककर आहे. नाशिकशी लगत जे आध्यात्मिक क्षेत्र आहेत, जसं की त्र्यंबकेश्वर आहे, सप्तशृंगी गड आहे, शिर्डीचं देवस्थानही इथून जवळच आहे. तर ह्या सगळ्या देवस्थानांनाही लोकं भेटी देतील नक्कीच. तर कनेक्टिव्हिटी, रस्ते, त्यांचं रुंदीकरण असेल, काँक्रिटीकरण असेल, ते एकदम प्रॉपर आणि वेळेत व्हावं ही एक अपेक्षा आहे. तसंच हे सगळं करत असताना पूर्ण देशातून, जगभरातून लोकं इथे येणार आहे. नाशिकमध्ये घर घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची वेळ हीच आहे. कारण नाशिकची कनेक्टिव्हिटी मुंबईसाठी पण आणि पुण्यासाठी पण खूप बेस्ट आहे, खूप बेस्ट होणार आहे. नमस्कार, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या पॉडकास्ट चॅनलमध्ये. ही जी सिरीज होणार आहे ही नाशिकच्या बद्दल रिलेटेड असणार आहे आणि आज आपल्या सोबत एक खास व्यक्तिमत्व असणार आहे, जे की म्हणजे किरण खर्जुल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे संचालक. आपला जो आजचा संवाद होणार आहे तो वाढत्या नाशिकच्या इन्फ्रास्ट्रक्चर व कुंभमेळा याच्या रिलेटेड होणार आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की येत्या नाशिकमध्ये काय बदल होतोय व कुंभमेळ्याची काय माहिती पाहिजे असेल तर नक्की हा पॉडकास्ट बघा व आम्हाला हे कमेंट सेक्शन मधनं कळवा की तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला. मला हे जाणून घ्यायला आवडेल की आपण या व्यवसायाची सुरुवात कशी केली आणि या व्यवसायात ओढ कशी आणली. व्यवसाय तसा ओढ लावणारा आणि ओढ लागेल असाच आहे. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स म्हटल्यानंतर नवीन घरांची निर्मिती करणं आणि हा छंदच तर काय, बरंचसं मोठं स्वप्न उराशी बाळगणारे युवक आज आहेत. आणि नाशिक ही एवढ्या झपाट्याने डेव्हलप होणारी सिटी आहे. त्यामुळे माझा स्वतःचा शेती व्यवसाय होता आणि शेती करत असताना आजूबाजूची जी डेव्हलपमेंट मी बघितली, काही दिवसांनी आपली ही जमीन कोणीतरी बिल्डर विकत घेईन आणि डेव्हलप करीन हे निश्चित होतं. म्हणूनच आपली जमीन आपणच का डेव्हलप करू नये हा प्रश्न माझ्या मनात आला आणि मी ती जमीन स्वतः डेव्हलप करायचं ठरवलं. अशा पद्धतीने सुरुवात झाली माझी. व्यवसाय म्हटलं की अडचणी येणारच, पण अडचणी म्हटलं की त्याच्यावर पर्याय असणारच आहे. तर सुरुवातीची अडचण म्हणजे जमीन ही शेतजमिनी होत्या सगळ्या आणि मीही एक नवीन व्यावसायिक असल्यामुळे तसं मला मार्गदर्शन घ्यावं लागलं. बिल्डर लोकांसोबत मी काम केलेलं होतंच, थोडासा एक अनुभव होता. मग आर्किटेक्ट्स जॉईन केले. त्यानंतर कच्ची शेतजमीन असते ती येणे करून घेणं असेल, त्यावर प्लॅन करणं असेल, प्लॅन सँक्शन करून घेणं असेल, महापालिकेच्या बऱ्याचशा त्यात परवानग्या असतील, या सगळ्या अडचणी किंवा त्यात असलेल्या फॉर्मॅलिटीज त्या तर कराव्याच लागतात. पण याच्यात मला माझ्या बिल्डर मित्रांची, त्याचप्रमाणे आर्किटेक्ट असतील, त्याचप्रमाणे स्ट्रक्चरल इंजिनियर्स असतील, अशा लोकांची मला साथ मिळाली, सहकार्य मिळालं आणि सुरुवातीला त्यांनी जास्तीत जास्त मार्गदर्शन करून मला सर्व परवानग्या असतील, प्लॅन सँक्शन करून देणं असेल, या सगळ्या गोष्टी मला करून दिल्या आणि वैष्णवी हाईट्स हा एक सुंदर प्रकल्प, कमर्शियल आणि रेसिडेन्शियल असा मी पहिला प्रकल्प केला. नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्याकडे तुम्ही कसं बघता? खूप आनंदाचा क्षण असणार आहे तो. नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो. आध्यात्मिक दृष्टी हीच खूप गर्वाची गोष्ट वाटते. कारण मी एक नाशिककर आहे. इतका मोठा हिंदू संस्कृतीचा जगात मोठा उत्सव म्हणजे आपला कुंभमेळा. मग या कुंभमेळ्याच्या निमित्ताने अपेक्षाही तशाच माझ्याही असणार आहे एक डेव्हलपर म्हणून. जशा आमच्या क्रेडाईच्या संस्थेने बऱ्यापैकी अशा काही गोष्टी स्वतःहून कुंभमेळ्यासाठी केलेल्या आहेत. सरकारने अनेक घरं बुक करून ठेवलेली आहेत की जी साधू संतांना राहण्यासाठी आपल्याला उपयोगात आणता येतील. म्हणजेच आमच्या डेव्हलपर लोकांचा खूप मोठा सहभाग या नाशिकच्या कुंभमेळ्यात आहे. तसेच सरकारकडून ज्या अपेक्षा आहेत त्या म्हणजे आपल्या दळणवळणाच्या डेव्हलपमेंटच्या. कारण नाशिकमध्ये जरी कुंभमेळा असेल, पण नाशिकशी लगत जे आध्यात्मिक क्षेत्र आहेत, जसं की त्र्यंबकेश्वर आहे, सप्तशृंगी गड आहे, शिर्डीचं देवस्थानही इथून जवळच आहे. तर ह्या सगळ्या देवस्थानांनाही लोकं भेटी देतील नक्कीच. तर कनेक्टिव्हिटी, रस्ते, त्यांचं रुंदीकरण असेल, काँक्रिटीकरण असेल, ते एकदम प्रॉपर आणि वेळेत व्हावं ही एक अपेक्षा आहे. तसंच हे सगळं करत असताना पूर्ण देशातून, जगभरातून लोकं इथे येणार आहे.
त्यामुळे स्वच्छतेच्या सोयी. तसंच स्वच्छतेसोबतच आपल्याला पार्किंग खूप महत्त्वाची आहे. एवढे सगळे लोकं आज जर आपण बघितलं, जेवढ्या व्हेइकल्स विक्री होतात आहे, त्याचा जर अंदाज घेतला, तर किती व्हेइकल नाशिकमध्ये येऊ शकतील याचा निश्चित अंदाज आपल्याला येतोय. नुकत्याच झालेल्या प्रयागराजच्या कुंभमेळ्याचं आपण सगळ्यांनी टीव्हीवर वगैरे बघितलंच आहे. तिथे ज्या अडचणी निर्माण झाल्या, जसे काही ट्रॅफिक जाम असेल. ट्रॅफिक जाम का झालं? की प्रॉपर रस्त्यांच्या सोयी नव्हत्या म्हणून. मग तशा अडचणी नाशिकमध्ये येऊ नये, हीच नक्की अपेक्षा माझी असणार आहे. म्हणजेच डेव्हलपमेंट प्रॉपर व्हावी. येणाऱ्या साधू संतांच्या व्यवस्था प्रॉपर व्हाव्या. त्यांना सर्व सुखसुविधा एक नाशिककर म्हणून त्या सर्व व्यवस्थित पुरवल्या जाव्या, ही तर माझी नक्कीच अपेक्षा आहे. आणि होणारा कुंभमेळा हा जगात नाव होईल, जगात नाव करेल आणि त्यामुळे नाशिकचंही नाव एक शिखरावर पोहोचेल, अशी अपेक्षा माझी नक्कीच आहे. आणि असा त्या कुंभमेळ्याकडे बघण्याचा माझा. तुमचा नाशिककडे बघण्याचा दृष्टिकोन काय? मी एक नाशिककर आहे. नाशिककडे बघण्याचा दृष्टिकोन तर तसा बघितलं तर ही एक एक आध्यात्मिक सिटी आहे. बेस्ट क्लायमेट सिटी आहे. त्र्यंबकेश्वर असेल, पंचवटी असेल, त्याचप्रमाणे सिन्नरचं गोंदेश्वर मंदिर असेल. तर ह्या सगळ्या आपण पुरातन वास्तू, मंदिरं आणि वारसा जर बघितला तर नक्कीच ही जगात अशी एकमेव प्लेस आहे नाशिक. म्हणजेच ती आध्यात्मिक प्लेस आहे. आणि आध्यात्मिक प्लेस असताना तिची डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने होत आहे, जसे की स्मार्ट सिटी होते आता नाशिक. बरोबर. तर दृष्टिकोन असाच आहे, आध्यात्मिक पण, झपाट्याने डेव्हलप होणारी पण आणि त्याच्यासोबतच ती त्याचं वेगळेपण जपणारी सिटी. इथले लोक असतील, इथल्या डेव्हलपमेंट्स असतील, कारखाने असतील, कंपन्या असतील, याचा जर ऑल ओव्हर आपण जर अभ्यास केला, स्टडी जर केला, खूप छान सुंदर असं नाशिक डेव्हलपमेंट होतंय. म्हणूनच तर मी असं नक्कीच सांगायला आवडेल की हीच योग्य वेळ आहे नाशिकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची आणि नक्कीच केली पाहिजे. जसे की घर घेणं असेल, दुकानं घेणं असेल, त्याचप्रमाणे प्लॉटसुद्धा आमच्याकडे अजून चांगली अवेलेबिलिटी आहे. प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सुद्धा नाशिक एक बेस्ट सिटी आहे. ऑल ओव्हर एक सुंदर आध्यात्मिक शहर म्हणूनच मी या शहराकडे बघतो आणि मला खूप अभिमान वाटतो की या आध्यात्मिक शहरामध्ये, झपाट्याने डेव्हलप होणाऱ्या शहरामध्ये आम्ही स्वतः राहतोय, काम करतोय. खर्जुल बिल्डर्स ही ओळख निर्माण करताना आपला कोणता दृष्टिकोन होता? खूप छान आणि महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. खर्जुल बिल्डर्स अनेक आहेत. बरेचसे सुंदर प्रोजेक्ट करणारे परप्रांतीय बिल्डरसुद्धा नाशिकमध्ये आहेत. पण मग आपण स्थानिक आहे. मग स्थानिक हाच महत्त्वाचा पार्ट जर म्हटलं तर त्याला स्थानिक नाव देणं गरजेचं वाटलं. आपण आपला स्वतःचा ब्रँड तयार करणं गरजेचं वाटलं. म्हणजेच काय तर मला माझ्या आडनावाने माझी फर्म करावीशी वाटली. म्हणून मी खर्जुल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नावाने फर्म केली. ग्राहकांचा विश्वास जिंकण्यामध्ये कोणत्या अडचणी आल्या? ग्राहकांचा तुमच्या प्रती रिस्पॉन्स कसा होता? ग्राहकांचा विश्वास कमवण्यात तसं पाहिलं तर मला अडचणच आली नाही. कारण मी सुरुवातीलाच माझं ठरवलं असं होतं की कमी काम करायचं पण क्वालिटी द्यायची. बरोबर. क्वालिटी इतकी मेंटेन केली मी, जसं काही नॅचरल सँड असेल बांधकाम करताना, नॅचरल ब्रिक्स असतील आणि इतरही मटेरियल मी पूर्ण क्वालिटीचं वापरलं आणि क्वालिटी कन्स्ट्रक्शन उभं केलं. त्याचाच एक नमुना जर म्हटलं तर माझा फर्स्ट प्रोजेक्ट वैष्णवी हाईट्स, तो बघितल्या काही महिन्यांतच पूर्ण बुक झाला. म्हणजेच माझी क्वालिटी 100% छान आहे, सुंदर आहे आणि त्याच्यावर लोकांनी ट्रस्ट केलं. म्हणजेच मी लोकांचा विश्वास कमावला, तोही पहिल्याच माझ्या प्रकल्पामध्ये. आणि अशा पद्धतीने दुसरा असेल, तिसरा असेल, मला विश्वास मिळत गेला लोकांचा आणि लोकांनी माझ्यावर तो ठेवला. तुमच्या दृष्टिकोनाने यश म्हणजे काय? वा, यशाची व्याख्या तुम्ही मला विचारली, खूप सुंदर प्रश्न आहे. पण आपण करत असलेल्या कामाने समोरचा व्यक्ती किती समाधानी आहे आणि तो जर 100% समाधानी असेल तर त्याला मी यश समजेल किंवा मी यश मानतो. आणि तसं माझ्या फील्डमध्ये नक्कीच आहे. माझ्याकडे घरं घेणारे लोक 100% समाधानी आहेत, हे मला यश वाटतं आणि माझ्या दृष्टिकोनातून हीच यशाची व्याख्या समजेल. माझा असा प्रश्न होता की ग्राहक घर घेताना कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजे? अगदी सोपं आहे. घर घेताना 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. डॉक्युमेंटेशन
आणि त्याचा दर्जा. बाकी तर आपण लोकेशन बघतोच. एखाद्या सुंदर लोकेशनला आपलं घर असावं असं प्रत्येकालाच वाटतं आणि लोकेशन बघितल्यानंतर आपण साईट व्हिजिट करतो, कामाचा दर्जा आपल्याला समजतो. पण यासोबत पुढे जात असताना तो प्रोजेक्ट रजिस्टर आहे का? जसे काही ग्राहकांच्या संरक्षणासाठी रेरा कायदा आलेला आहे आता. रेरामध्ये हा प्रोजेक्ट रजिस्टर केलेला आहे का? त्यानंतर बिल्डर क्रेडाईचा मेंबर आहे का? त्यानंतर त्याचं बांधकाम त्या महानगरपालिकेच्या परवानगीनुसारच बांधलं गेलेलं आहे का? या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यासोबतच कामाचा दर्जा खूप मॅटर करतो. तो खूप महत्त्वाचा आहे. या प्रमुख गोष्टी ग्राहकांनी नक्कीच बघितल्या पाहिजे, तपासल्या पाहिजे. खर्जुल बिल्डर्सनी इतर बिल्डर्सपेक्षा असं वेगळं काय बनवलंय? नक्कीच ते तुमच्या समोरच आहे. जसं की माझं फील्ड किंवा माझा वडिलोपार्जित जो व्यवसाय होता तो शेती होता आणि आपल्याकडे बिल्डिंग बांधत असलेल्या लोकांकडे बघून आपणही का बिल्डर होऊ नये? हा मला माझ्या मनात एक प्रश्न आला आणि तो मी प्रत्यक्षात उतरवला. म्हणजे मी स्वतःच बिल्डर झालो, बिल्डिंग बनवायला लागलो. हेच मी माझं स्वतःचं वेगळेपण समजतोय. म्हणजे जसं की बिल्डरचाच मुलगा बिल्डर होणं, डॉक्टरचाच मुलगा डॉक्टर होणं, ह्या अशा आपण इथून बघत आलो या सगळ्या व्यावसायिकांकडे. पण शेती करता करता बिल्डर होणं किंवा एखादा वडिलोपार्जित व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय करणं आणि त्यात यशस्वी होणं, याच्यातच मी वेगळेपण समजतोय. आणि राहिलं माझं जे फील्ड आहे, त्यात मी देत असलेले 100% सॅटिस्फॅक्शन. त्यानंतर जी मी क्वालिटी मेंटेन करतोय, जी क्वालिटी आणि दर्जेदार बांधकामं करतोय आणि जो माझ्यावर लोकं विश्वास ठेवून मला जो रिस्पॉन्स मिळतोय, याच्यात मी माझं वेगळेपण समजतो. घरं अनेक लोकं बांधताय, अनेक लोकं बिल्डर आहेत, पण ते दर्जा त्यांचा काय आहे? तो जर विचार केला तर माझं बांधकाम नक्कीच इतरांपेक्षा खूप दर्जेदार आहे, असा मला नक्कीच विश्वास आहे. हेच माझं वेगळेपण समजतो मी तसं. उद्योजक म्हणून स्वतःला अपडेट करताना आपण आपल्या कामाला अपडेट केलं तरच आपण स्वतः अपडेट होणार आहे आणि आपण स्वतः अपडेट राहिलो तरच आपलं काम अपडेट होणार आहे. जनरेशन नेक्स्टच्या नुसार आपण प्रत्येक साईटवर काहीतरी डिफरन्स केलं पाहिजे, काहीतरी अपडेट केलं पाहिजे. जसं आपण स्वतःचं राहणीमान अपडेट ठेवतो. रोज आपल्याला नवीन ड्रेस घालावासा वाटतो, छान सुंदर स्वतःला ठेवावंसं वाटतं. तसंच आपलं कामसुद्धा अपडेट राहिलं पाहिजे. हा एक मी विचार केलेला आहे आणि त्या पद्धतीने मी माझ्या प्रत्येक साईटवर अपडेशन ठेवलेलं आहे. म्हणजे जनरेशननुसार वेगवेगळ्या त्यात कन्सेप्ट ठेवलेल्या आहे. म्हणजे माझा पहिला प्रोजेक्ट जर असेल, तर त्याच्यापेक्षा नक्कीच दुसरा प्रोजेक्ट अपडेट आणि चेंज आहे. स्वतःला पण अपडेट ठेवणं आणि आपल्या कामालाही अपडेट ठेवणं, असा माझा नित्य नियम आहे. खर्जुल बिल्डर्स आहे त्यांचं पुढचे 5 वर्षाचा काय विजन आहे? खूप सुंदर विजन आहे माझं. टार्गेट मी फिक्स केलेलं आहे. सध्या आता आमचा यमुना हाईट्स हा प्रोजेक्ट पोझिशनसाठी रेडी आहे. खूप सुंदर क्वालिटी कंस्ट्रक्शन, दर्जा तर तो खूप, मला तर विश्वास आहे. तसा विश्वास ग्राहकांनी पण दाखवला आहे. त्याची पोझिशन आपण लवकरच देतोय आणि गायत्री हाईट्स हा आमचा अंडर कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट सुरू आहे. या विभागामध्ये तो पहिला प्रोजेक्ट असा आहे का टेरेस ॲम्युनिटी आपण देतोय. अलॉटेड पार्किंग बेसमेंटसह ग्राउंडला देतोय. या विभागामध्ये टेरेस ॲम्युनिटी देणारं खर्जुल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे फर्स्ट कंपनी आहे. तर व्हिजनही तसंच आहे. 150 ते 200 फ्लॅटचा टार्गेट आम्ही ठेवलेलं आहे. येत्या 4 ते 5 वर्षामध्ये आम्ही तेवढं पोझिशन नक्कीच देतोय. हे आमच्या कंपनीचं छोटंसं व्हिजन आहे. जसं तुम्ही बोलले आता की तुमचं गायत्री हाईट्स आणि यमुना हाईट्स ते अंडर कन्स्ट्रक्शन विजन आहे, ते इतर बिल्डर्सपेक्षा आणि इतर बिल्डिंग्सपेक्षा कसं वेगळं आहे आणि तुम्ही त्याच्याबद्दल अजून काय माहिती देऊ शकता आम्हाला? आमचे लोकेशनच इतके सुंदर आणि अँटिक आहेत की ग्राहक अक्षरशः भाळतात. मला ह्या टर्निंगला, या टर्नला किंवा ह्या लोकेशनला घर हवंय आणि त्या लोकेशनला आमचे प्रोजेक्ट आहे. हे आमचं पहिलं वेगळेपण. दुसरं असं की त्या अँटिक लोकेशन सोबतच दर्जा इतका मेंटेन केलेला आहे आम्ही की पाहिल्या ग्राहकांना असा फील होतो की स्वतःचा बंगलो जसा आपण बनवतो, स्वतः लक्ष देऊन उभं राहून किंवा त्यात स्वतःचं पूर्ण 100% देऊन, तशा पद्धतीने आम्ही बांधकाम करतोय. हे आमचं एक वेगळेपण आहे. त्याचप्रमाणे बेसमेंट करून काही ग्राउंड आणि बेसमेंट मिळून आम्ही अलॉटेड पार्किंग देतोय कंपल्सरी.
हे महत्त्वाचं एक आहे. कारण प्रत्येक ग्राहकाची अशी अपेक्षा असते, की तो एंट्री करतो तर तेव्हा गाडी पार्किंग त्याला महत्त्वाची वाटते आणि नंतर घर असतं. त्या गोष्टी आम्ही प्रायोरिटीने देतोय. दुसरं म्हणजे प्रत्येकाची अशी अपेक्षा असते, आता लोकांकडे वेळ खूप कमी आहे. मग आपल्याच साईटवर अशा काही अमेनिटी पाहिजे, जसे काही ग्रीन जिम असेल किंवा क्लब असेल किंवा टेरेस अमेनिटी काही ना काही असतील, तर लोकांना तिथंच जवळच्या जवळ काहीतरी हवं असतं. समथिंग आपण डिनर नंतर एखादा तास वेळ त्यात घालवू शकलो पाहिजे, अशी एक अपेक्षा असते. तर त्यानुसार आमचे प्रोजेक्ट आहे. हे आमचं वेगळेपण आहे. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की आजच्या या काळात नाशिकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कितपत योग्य आहे? नक्कीच 100% हीच योग्य वेळ आहे नाशिकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची आणि नाशिकमध्ये घर घेण्याची. त्याचं कारण असं आहे, की गेल्या 10 वर्षात आमच्या जिल्ह्याचे खासदार खूप मोठे-मोठे कामं त्यांनी मंजूर केलेली आहे. खासदार निधी असेल, त्याचप्रमाणे केंद्रीय निधीसुद्धा त्यांनी उपलब्ध करून अनेक कामांना मंजुरी मिळवली आहे. जसे की आय-टी पार्क असेल, मोठमोठे कारखाने असतील, लॅब्स असेल, अशा अनेक गुंतवणूक इथे नाशिकमध्ये होणार आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये घर घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची वेळ हीच आहे. कारण नाशिकची कनेक्टिव्हिटी मुंबईसाठी पण आणि पुण्यासाठी पण खूप बेस्ट आहे, खूप बेस्ट होणार आहे. त्यात प्रामुख्याने जर म्हटलं, तर नाशिक-पुणे रेल्वे ही प्रस्तावित आहे. लवकरच ती सुरू होतीये. म्हणजेच पुण्याला जॉब करणारा माणूस, तो नाशिकमध्ये राहून पण पुण्याला जॉब करू शकतो. त्याचप्रमाणे येणारा निओ मेट्रो प्रकल्प आहे, जो की पूर्ण नाशिक सिटीशी कनेक्टेड असणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक रोड रेल्वे स्टेशन तर आपल्या आसपासच आहे, हाकेच्या अंतरावरच आहे. त्यामुळे नाशिकमध्ये घर घेण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण नाशिक डेव्हलप होतंय. विकसनशील म्हणूया आपण त्याला. जसं पुणे विकसित झालेलं आहे, मुंबई विकसित झालेलं आहे, तसं नाशिक विकसित होतंय. पुण्या-मुंबईनंतर प्रायोरिटीने नाशिकच डेव्हलप होणार, डेव्हलप होत आहे. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे नाशिकमध्ये घर घेण्यासाठी, असं मला तरी नक्कीच वाटतं. या फील्डमध्ये आतापर्यंत काम केलं आहे, तर तुमची सरकारकडे काही मागणी आहे का? छान प्रश्न आहे. मागण्या तर खूप असणार आहे. ज्या मेहनतीने डेव्हलपर म्हणून आम्ही सिटी डेव्हलप करण्यासाठी आमचं योगदान देतोय. प्रमुख मागणी तर महत्त्वाची सर्व्हरचा प्रॉब्लेम. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रेडी रेकनर वाढलेले आहेत सध्या. कस्टमर असेल किंवा बिल्डर असेल, सरकारी स्टॅम्प ड्युटी भरतो आणि त्याला सर्व्हर डाऊनमुळे तासनतास रजिस्टर ऑफिसला उभं राहावं लागतं, वाट बघावं लागते. तो प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह व्हावा ही प्रमुख मागणी आणि अपेक्षा नक्कीच ठेवीन मी. दुसरं असं की बांधकाम परवानग्या असतात, ज्या नगरविकास खात्याकडून आपल्याला मिळतात, महापालिकेकडून मिळतात. यांचे सॉफ्टवेअर अपडेट होत असतात अधूनमधून. तर या सॉफ्टवेअर अपडेट नंतर ते रेग्युलर व्हायला खूप वेळ जातो. तेव्हा आम्हालाही खूप वेटिंगला थांबावं लागतं. ठरलेल्या परवानग्या वेळेत न मिळाल्यामुळे कामं वेळेत सुरू होत नाही आणि खूप उशीर होतो कामाला. त्याचप्रमाणे सरकारकडून जे आता रेरा कायदा आले असेल, रेरा कायद्याच्या नियमानुसार त्यातही खूप अपडेशन आलेलं आहे. होतं असं की अपडेशन गरजेचं तर आहेच, पण ते ठरलेल्या वेळेत लवकर जर अपडेट झालं तर कामं फास्ट होतील. त्याचप्रमाणे सरकारकडून जनरली ज्या अपेक्षा आहेत, तसं पाहिलं तर नाशिकच्या दृष्टीने जसं पश्चिम महाराष्ट्राला स्ट्रॉंग पॉलिटिकल सपोर्ट मिळाला असेल, विदर्भाला स्ट्रॉंग पॉलिटिकल सपोर्ट मिळाला असेल, तसा नाशिकला खूप खंत आहे मला की मिळाला नाही. म्हणजेच जो निधी मंजूर होत असेल, जे प्रकल्प येणार असतील, ते प्रकल्प जर ठरलेल्या वेळेत झाले, तर आम्हालाही त्याचा एक सपोर्ट मिळतो. इन्व्हेस्टमेंट वाढणार आहे नाशिकमध्ये नक्कीच. पण बरेचसे प्रकल्प मंजूर होतात, पण प्रत्यक्ष व्हायला खूप वेळ लागतोय. तर सरकारकडून तीच अपेक्षा असणार आहे, की प्रायोरिटीने हे कामं लवकरात लवकर सुरू करणं, ठरलेल्या वेळेत पूर्ण करणं. जसं की निओ मेट्रोचं मोठं आश्वासन दिलेलं आहे. पुणे रेल्वेचं मोठं आश्वासन आहे. आय-टी पार्कचं निमित्ताने मोठी इन्व्हेस्टमेंट आपल्या नाशिकमध्ये होतीये. तर ह्या सर्वांचं सुरुवात होऊन ते जर वेळेवर पूर्ण झाले, तर नाशिकला इन्व्हेस्टमेंट वाढेल आणि लोकांना सुखसुविधा लवकरच मिळतील. ही अपेक्षा नक्कीच सरकारकडून असणार आहे. तर तुम्हाला युथला जर मोटिवेट करायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? तसं बघितलं तर काम कोणतंही छोटं नसतं. तुमचं फील्ड कोणतंही असू द्या.
यूथला मी हेच सांगेन की छोट्यातून सुरुवात करा, जसं मीही केली. मी माझं पहिलं प्रोजेक्ट जो होता, पहिलं काम जे होतं ते 21 ब्लॉकचं होतं. आजचं माझं 150 ब्लॉकचं आहे. तर काम छोटं सुरू करा, पण प्रत्यक्ष करा. खूप सगळे तरुण चांगल्या क्षेत्रात शिक्षण घेऊन आज पास आउट होतात आहे. पण याच्यासोबतच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा, हा सल्ला मी देईन. हा शेवटचा प्रश्न, तुमचा डे टू डे लाईफ मधला जीवन मंत्र काय आहे? व्यवसाय कोणताही छोटा किंवा मोठा नसतो. सुरुवातीला तो लहानच असतो. पण त्या आपल्या व्यवसायामध्ये स्वतःला 100% झोकून देणं, आपला 100% वेळ त्या व्यवसायाला देणं, म्हणजेच त्याला पूर्ण ताकदीनिशी, प्रयत्नांनिशी पूर्ण सपोर्ट स्वतः करणं, हाच जीवनमंत्र समजतो मी स्वतः. आणि मीही तसंच केलं आणि आपल्या आजच्या तरुणांनीही तसंच करावं, हाच माझा मंत्र असेल.